नमस्कार. फोंडा तालुक्यातल्या सरकार तुमच्या दारी या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर आसात आमचे WRD मिनिस्टर बाब सुभाष शिरोडकर, आमचे पावर मिनिस्टर बाब सुदीन ढवळीकर, आमदार बाब गोविंद गावडे, आमचे नगराध्यक्ष बाब विरेंद्र ढवळीकर, फोंडा राजू कला मंदिराचे अध्यक्ष बाब रितेश नाईक, आमचे व्यासपीठाचेर आसात राज्याचे CS मिस्टर कंडावलू, कलेक्टर साऊथ एग्नाक्लिटस आणि व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचो सरपंच, पंच आणि बाकी सगळे नगरसेवक, समोर आशिल्ले आमचे सगळे सरकारी अधिकारी आणि फोंडा तालुक्यातल्या म्हज्या मोगाळ भयणीनो आणि भावांनो, सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम आमी परत एकदा सरकाराच्या वतीन सुरवात करता आणि सगळ्यात पयली तो फोंडा महालांतल्यान अंत्रूज महालांतल्यान आमी हो कार्यक्रम आज सुरवात करता. तुम्ही सगळे जाण भाग्यवान आसात कारण हो कार्यक्रम आज आमी फोंड्याच्यान सुरवात करता. सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम कित्या खातीर आनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात कितें कितें जातलें हांव चड वेळ उलोवचो ना, बट सामान्य मनीस एकदां मामलेदार ऑफिसा पासून डेप्युटी कलेक्टर जावं हेल्थ सर्विसीस ह्यो सगळ्यो गरज्यो एकदां वता आसतना 100% तेज्यो सुटाव्यो जातात अश्यो ना. 100% सुटाव्यो न जाता एकदां पेंडींग उरता आनी त्यो मागीर तो फावटी मारच्यो पडटा म्हणून एकदां तश्योच साडून वता. बट त्यो एका दिसाच्या आत म्हणजे बाब सुदीन ढवळीकर हेंच्यांनी म्हटलें तशें एखाद्या कामाक जर 10 दीस लागो येता जाल्यार ते एकाच दिसान म्हणजे मुख्यमंत्री आनी मंत्री जेन्ना येवन बसले तेन्ना ते एकाच दिसान सुटे जावंक शकता. म्हणून हांव सांगता कारण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात आतां 11:30 जाल्या, दनपारां 2 पर्यंत हांव स्वता हांगासरूच आसतलो. प्रत्येकाक जेका वैयक्तीक म्हाका मेळपाक जाय, म्हाका समस्या सांगपाक जाय तांणी स्टेजीच्या लेफ्ट सायडींतल्यान वयर येवचो, म्हाका सांगचें आनी रायट सायडींतल्यान सकयल देंवचो. पण ज्यांका ज्या अधिकाऱ्यांक मेळपाक जाय, ज्या डिपार्टमेंटल जेंचे प्रॉब्लेम्स आसतले तेंच्यांनी त्या कावंटराचेर वचून आपलो प्रॉब्लेम्स तांच्या कडेन मांडचो, तांच्या कडेन सुटावो करचो. जर तेंच्यांनी सुटावो जायना म्हणून सांगलो जाल्यार परतूय म्हाका सांगचो. तांकां सुटपाचें सोल्युशन कितें हें हांव नक्कीच तांकां एज अ मुख्यमंत्री ह्या नात्यान तें सोल्युशनूय दिवपाक शकता. म्हणून म्हजी सगळ्या लोकांक रिक्वेस्ट आसा आनी घाई करची न्ही, हांव सगळ्या जाणांक मेळ्ळ्या शिवाय हांवूय वयचो ना. दुसरी गजाल, आमचे सरकारी अधिकारी जितके जाण हांगासर आयल्यात ते दनपारां 1 वचूंक येवंक ना. ते तुमच्या खातीर आयज सांजचे 6 पर्यंत हांगाच आसतले. हाजे पयलीं तुमी सगळ्या जाणांनी काळजी घेवपाक जाय आनी तुमचे प्रश्न सुटावे जाल्या शिवाय कोणूच हांगासर वयचो ना. आमकां सगळ्या फोंड्याकारांचे, फोंड्या तालुक्यांतल्या लोकांचे जो आयज समस्या आपली घेवन आयला ताची समस्या सुटावे जावपाक जाय. कोण तरी रेशन कार्डा खातीर आयला आसतलो, कोण रेजिडंट सर्टिफिकेटी खातीर आयला आसतलो, कोण इन्कम सर्टिफिकेटी खातीर आयला आसतलो, कोणाचे गृह आधार पेंडींग उरला म्हणून आयला आसतलो, कोणी आपली दयानंद सामाजीक सुरक्षा योजना अजून कितले दीस तरी बंद उरल्या म्हणून येयला आसत, कोणाची तरी लाडली लक्ष्मी आसतली किंवा कोणाचो तरी म्हजें घर ह्या योजनेचो फॉर्म आसतलो. हांव कळपा खातीर सांगता, म्हज्या घराच्या योजनेचो शुभारंभ आनी जरी आमी अमितजी शाह हांच्या हस्ते पयलो अर्ज दिवन तेची सर्टिफिकेट दिली, फोंड्या तालुक्यांतलो आज पयली सर्टिफिकेट जी आसा 1972च्या घराच्या पयलीं आज हांगासरूच दितले आनी फोंड्या तालुक्यांतल्या लोकांचो शुभारंभ जो आसा तो हांगा जातलो. आनी म्हणून अशा पद्दतीत लोकांच्यो समस्याच्या बरोबर आमी खासा करून आमी म्हणटा की युवकांच्या खातीर आनी महिलांच्या खातीर वेगवेगळ्यो योजना ज्यो सरकाराच्या दरबारान आसा खुबश्या जाणांक एकदां खबरूय ना. हांव पळयता की फाटल्या 2 ते 3 दिसाच्या भितर फोंड्या तालुक्यांतले जवळपास 100च्या पेक्षा चड भुरग्यांक आमी एप्रेंटिसशीप प्रोग्रामाक काल 2 दिसाच्या भितर जॉईन करून दिले आनी आज परत एप्रेंटिसशीप कावंटर आमी भायर लायला. म्हणजे ग्रॅज्युएट आसलेलो किंवा अंडर ग्रॅज्युएट आसलेलो एकूय भुरगो बेकार उरचो न्ही. तेणी सुरवात आपल्या करियराची एप्रेंटिसशिपांत करची किंवा ताका एक्सपिरियन्स मेळचो, कामाचो अनुभव मेळचो, कारण ती सर्टिफिकेटूय तेच्या खातीर म्हत्वाची आसा. म्हणून हांव सांगता, सपोज जर कोण आयज हांगासर येवंक ना आसत जाल्यार तांच्यांनी ताका कॉल करून आफोवन घेवचो आनी निदान आमच्या एप्रेंटिसशिपाच्या कावंटराचेर वचून तांणी समजून घेवन त्या एप्रेंटिसशिपाक जॉईन जावचो, जेणे करून आमकां उरलेले आनिकूय बी 150-200 भुरग्यांक आयच्या दिसाच्या भितर आमी एप्रेंटिसशीप जॉईन करून घेवतले. त्याच बरोबर आमी पळयता की बरेचशे फावटी सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीर आमचें सरकार कितें करता हें खुबश्या लोकांक खबर ना. पूण हांव कळपा खातीर सांगता, आमच्या इकॉनॉमीक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन EDC हें आमचें जें पणजेंत ऑफिस आसा त्या ऑफिसाच्या मार्फत नो डावट आमी फ्रॉम द 2% टू द 8% हाज्या सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीर लोन दिता. 2%चे लोन आमी महिलांच्या खातीर दिता ग्रामीण भागांतल्या, ते मागीर 4%, 5% टप्प्याटप्प्यांनी वेगवेगळ्या पद्दतीत आसा. आनी तेंच लोन आज, आनी हें फक्त आमी लोन दिना
आमी थंयसर ADIचो सेंटर एस्टाब्लीश केला आनी त्या ADIच्या सेंटराच्या मार्फत तांकां ट्रेनींग दिवप की तूं सेल्फ एम्प्लॉयमेंट कितें करूं शकता, कसलो करपाक शकता, तुका बँकींग लोन कोण मेळटलें आनी ताका हँड होल्डिंग जाका करप म्हणजे ताका इन फ्युचर ताजो बिझनेस प्लॅन रेडी करप, ताजें मार्केटींग एस्टाब्लीश करून दिवप आनी ताका जें आपलें हँड होल्डिंग करपाक म्हणजे बिझनेस करपाक मदत जाय ती मदत आमच्या ADIच्या मार्फत करता. म्हणून जेंकां जेंकां अशा पद्दतीची मदत जाय ताचे आमचे ADCचें ऑफिसूय बी आज हांगासर आमी लायलां. म्हणजे त्या ADCच्या ऑफिसाच्या मार्फत तुमी नांव जरी रजिस्टर्ड केलें जाल्यार फुडल्या ट्रेनींग सेंटरा खातीर इन केस म्हणजे स्पेशली फॉर द महिला ज्यो घरा कडेन बसून सुद्दां आपलो बिझनेस खूब बऱ्या पद्दतीन करूं शकता. आतां पर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत अश्यो बऱ्योचश्यो सक्सेस स्टोरी आसात की ज्यांच्यांनी आमच्या मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत लोन घेतलें आनी ते बरे बिझनेसमॅन जाले, एस्टाब्लीश जाले, यंग तरणाटे आयजूय आमकां गोंय राज्यांत पळोवपाक मेळटा. म्हणून ही EDCची एस्टाब्लिशमेंट हांगासर लायिल्ली आसा. दुसरें आमी जें म्हणटा की आमी स्कील डेव्हलपमेंटांत खूब मोठें काम आमच्या डायरेक्टरेट ऑफ स्कील डेव्हलपमेंट हाच्या मार्फत करता आनी म्हणून तर लोकांक पुराय म्हायती मेळची की कशा पद्दतीच्यो स्किल्स आमी शिकयता, खंय शिकयता. फोंड्यांतली ITI आसतली किंवा डायरेक्टरेट ऑफ द स्कील डेव्हलपमेंट हाच्या मार्फत आमी नवीन सुरू केल्ले हॉस्पिटॅलिटी कोर्स, स्टिचींग कोर्स, एम्ब्रॉयडरी कोर्स किंवा महिलांच्या खातीर सुरू केल्ले आजुनूय अशा पद्दतीचे वेगवेगळे टुरिजम रिलेटेड फ्रंट ऑफिस आनी बाकीचे कोर्सीस इन्क्लुडींग आमचें तर म्हणणें की फक्त म्हणजे भुरगींच न्ही तर 40-45 वर्सां पर्यंत आतां मॅरीड महिला सुद्दां आमच्या ITIत एडमिशन घेवपाक लागलेल्यो आसात आनी ते नवीन आपलो कोर्स कंप्लीट करपाक लागलेले आसा. दर 3 म्हयने 6 म्हयन्यांक नवीन कोर्स आमी डायरेक्टरेट ऑफ स्कील डेव्हलपमेंटाच्या वतीन अशा पद्दतीन आमच्या ITIनी सुरवात केल्या. ताजोय बेनिफीट म्हणजे एका दृश्टीन आमच्या सरकाराच्या स्किमीचो अवेरनेस जाका आमी म्हणटा तोय अवेरनेस ह्या सरकार तुमच्या द्वारी ह्या कार्यक्रमांतल्यान आमी हांगा घडोवन हाडटा. त्याच बरोबर एग्रीकल्चर डिपार्टमेंट, वेटरनरी डिपार्टमेंट, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट हांच्या मार्फत आमी वेगवेगळ्यो योजना सातत्यात आमचें सरकार चलयता आनी खूब जाणांक घडये कदाचित खबरूय ना कारण एग्रीकल्चरिस्ट जो आहा ताका आज ताजें कृशी कार्ड आसतलें, ताजें सॉयल हेल्थ कार्ड आसतलें किंवा ताजें किसान क्रेडीट कार्ड आसतलें. मिनिमम टू मिनिमम जाच्या कडेन म्हणजे 10,000 स्क्वेअर मिटर सुद्दां जरी जागा आसत किंवा ती 5,000 सुद्दां जरी जागा आसत स्वताची जाल्यार ताका किसान कार्ड मेळटा, किसान क्रेडीट कार्ड मेळटा आनी हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हाच्या अंतर्गत ताका विथ मिनिमम रेट ऑफ इंट्रस्ट कृशी लोन मेळपाची वेवस्था आमचो डायरेक्टरेट ऑफ एग्रीकल्चर हे स्वता करून दितात. ते हांगासर आसात त्या खातीर गोंयांतले 100% शेतकऱ्याक ताका कृशी लोन किंवा विथ सबसिडायज रेट हे ताका कृशी लोन हे डायरेक्टली मेळटा. द सेम केस विथ द डायरेक्टरेट ऑफ एनिमल हजबंड्री हाजोय कावंटर्स आमी भायर लायिल्लो आसा. ताच्या मार्फत कामधेनू योजना आसूं किंवा बाकीच्यो सबसिडीज आसूं, हॉर्टिकल्चर आसतलें हाज्याय मार्फत आमी दिवपाचो सातत्यात आमचो प्रयत्न आसा. आमी आमच्या रुरल डेव्हलपमेंट एजन्सीज ह्या डिपार्टमेंटाच्या मार्फत महिलांच्या खातीर वेगवेगळे कार्यक्रम सातत्यात आमी सेल्फ हेल्प ग्रुपाच्या खातीर आमी रन करता. तांच्याय मार्फत आमी वेगवेगळ्यो योजना म्हणजे तेंय बी आमी सेल्फ हेल्प ग्रुपाच्या आयदर तेंचो विवोज किंवा तेंचो बाकीच्या हाज्या मार्फत महिलांच्या खातीर अल्प दरांत लोन दिवपाचें काम हें आमचें डिपार्टमेंट हें सातत्यात करता आनी म्हणून